नमस्कार मित्रांनो, देव बोलावल्याशिवाय त्याच्या दारी जाता येत नाही असे म्हणतात. अनेक दिवसापासून मनात असलेली खाटू श्यामजी, सालासर, बालाजी, पुष्कर, चित्तोडगड, जयपूर, नाथद्वार आणि उज्जैन या पवित्र स्थळांच्या दर्शनाची इच्छा अखेर पूर्ण होण्याचा दिवस उजाडला. आमची यात्रा चौधरी यात्रा कंपनी आयोजित 6 दिवसाच्या विशेष यात्रेद्वारे सुरू झाली. यात्रेची बस 13 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता नाशिक येथून सुटणार होती. त्यामुळे आम्ही 12 मे 2026 रोजी रात्री एस.टी. महामंडळाच्या स्लीपर कोच बसने नाशिककडे प्रस्थान केले. रात्रीचा शांत प्रवास, रस्त्यावरील दिव्यांची रोषणाई आणि यात्रेची उत्सुकता यामुळे प्रवास आनंददायी झाला. जवळपास 12 तासाचा प्रवास करून आम्ही 13 मे रोजी सकाळी 8 वाजता नाशिक येथे पोचलो. बस स्थानकावर उतरल्यावर ताजेतवाने होऊन आम्ही थेट चौधरी यात्रा कंपनीच्या कार्यालयात गेलो. तिथे आमच्या मोठ्या बॅगा सुरक्षित ठेवल्या. बस सुटण्यास अजून बराच वेळ असल्यामुळे आम्ही नाशिकमधील पवित्र पंचवटी परिसराचे दर्शन घेण्याचे ठरवले. पंचवटी प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. नाशिक शहरातील पंचवटी हे भारतातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र मानले जाते. रामायणानुसार प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या 14 वर्षाच्या वनवासातील मोठा काळ याच पंचवटीत व्यतीत केला. पंचवटी म्हणजे 5 वडाच्या वृक्षाचा समूह. पूर्वी येथे 5 विशाल वडांची झाडे होती, म्हणून या परिसराला पंचवटी असे नाव पडले. गोदावरी नदीच्या काठी वसलेले हे क्षेत्र धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दर 12 वर्षांनी येथे भव्य कुंभमेळा भरतो. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याचे ज्येष्ठ पुत्र भगवान श्रीराम यांनी पित्याच्या वचनासाठी 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. त्यांच्यासोबत माता सीता आणि लहान बंधू लक्ष्मणही वनवासात गेले. वनवासाच्या काळात त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले, परंतु त्यातील सर्वात महत्त्वाचे आणि ऐतिहासिक स्थान म्हणजे नाशिकची पंचवटी. गोदावरी नदीच्या पवित्र तीरावर वसलेले हे क्षेत्र आजही रामायणातील अनेक घटनांचे साक्षीदार मानले जाते. याच भूमीत प्रभू श्रीरामांनी साधे, सात्विक आणि आदर्श जीवन जगत धर्म, संयम आणि कर्तव्य याचा आदर्श समाज समोर ठेवला. पंचवटीमध्ये प्रवेश करताच सर्वप्रथम जाणवते ती येथील आध्यात्मिक शांतता. मंदिरातील घंटानाद, रामनामाचा अखंड गजर, गोदावरीच्या वाहत्या पाण्याचा मधुर आवाज आणि भक्तांच्या चेहऱ्यावर दिसणारी श्रद्धा हे सर्व वातावरण मनाला एका वेगळ्याच भक्तिमय विश्वात घेऊन जाते. गोदावरी नदीला दक्षिणेची गंगा असेही संबोधले जाते. ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावणारी ही नदी महाराष्ट्राची जीवनदायिनी मानली जाते. पंचवटीमधील रामकुंड हे गोदावरी नदीवरील सर्वात पवित्र घाट आहे. अशी श्रद्धा आहे की भगवान श्रीराम दररोज याच ठिकाणी स्नान करीत असत. त्यामुळे लाखो भाविक आजही येथे स्नान करून पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि विविध धार्मिक विधी करतात. दर 12 वर्षांनी नाशिक येथे जगप्रसिद्ध कुंभमेळा भरतो. भारतातील 4 प्रमुख कुंभक्षेत्रापैकी नाशिक हे एक महत्त्वाचे स्थान आहे. या काळात देशभरातून लाखो साधू, संत, महंत आणि भाविक येथे येऊन गोदावरीत पवित्र स्नान करतात. पंचवटी फिरताना प्रत्येक पाऊल रामायणातील एखाद्या प्रसंगाची आठवण करून देते. इथली प्रत्येक गल्ली, प्रत्येक मंदिर, प्रत्येक घाट आणि प्रत्येक दगड प्रभू श्रीरामाच्या स्मृतींनी भारलेला असल्याची अनुभूती मिळते. आम्ही अत्यंत भक्तिभावाने रामकुंड, काळाराम मंदिर, गोराराम मंदिर आणि सीतागुफा यांचे दर्शन घेतले. पुढील भागात आपण काळाराम मंदिर, गोराराम मंदिर, सीतागुफा याचेही दर्शन घेणार आहोत. मनपूर्वक प्रार्थना सर्वांची केली आणि गोदावरीच्या पवित्र घाटावर काही क्षण शांतपणे बसून त्या दिव्य वातावरणाचा आनंद घेतला. खऱ्या अर्थाने आमच्या राजस्थान यात्रेची सुरुवात याच पवित्र भूमीवरून झाली.